नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. इचलकरंजीत चिमुकल्यांच्या कलागुणांचा जागर, माधव शिशु मंदिरमध्ये बालकला प्रदर्शन उत्साहात. इचलकरंजी येथील सेवा भारती संचलित माधव शिशु मंदिरमध्ये बालकला प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. बालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आत्मिक व भाषिक क्षमतांचा विकास करण्याच्या उद्देशाने 17 मार्च 2026 रोजी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील हुतात्मा बाळा गोपाल देसाई स्मृती सरकारी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मिलिंद गणपुले उपस्थित होते. तसेच सेवा भारतीचे कोषाध्यक्ष प्रमोद मिराशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग धोंडपुडे, शाळेचे संचालक प्रकाश गणपुले, नरेंद्र कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, मुख्याध्यापक किरण बन्ने आणि विभाग प्रमुख अस्मिता ठिकणे यांची उपस्थिती होती. या प्रदर्शनात शिशु मंदिरमधील विद्यार्थ्यांनी भाषा, गणित, सामान्य ज्ञान, विज्ञान आणि जीवन व्यवहार या विषयावर आधारित विविध सादरीकरणे केली. विशेषतः जुन्या काळातील दळणवळणांचे साधन असलेल्या जातींची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी ओव्यांचे सादरीकरण केलं, ज्याला उपस्थितांनी दाद दिली. पालकांना मार्गदर्शन करताना मिलिंद गणपुले यांनी मुलांवर संस्कार करताना पालकांनी आपली भूमिका कशी असावी यावर भाष्य केलं. मुलांशी वागताना आपण त्यांचे मालक नसून पालक आहोत याची जाणीव त्यांनी करून दिली. तसेच मोबाईलचा वापर केवळ आवश्यक कामासाठीच करावा असे आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक किरण बन्ने आणि उपमुख्याध्यापिका सुजाता साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अस्मिता ठिकणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधा जाधव, नीलम मुसळे, शुभदा पोवार, संगीता पोवार, राजाराम बरागडे, जयश्री कोरवी आणि सचिन पोवार यांच्यासह सर्व शिक्षक वृंदाने सहकार्य केलं.